खांबाला धडक दिली आणि त्यामुळे खूप लाईटचा स्फोट झाला। त्यानंतर लोकांना काहीच कळलं नाही की आपल्या घरचं काय जळलं काय नाही जळलं। आणि मग त्यांनी ताबडतोब लाईट दुरुस्त केली। लाईट दुरुस्त केल्यानंतर सगळ्यांनी बघितलं, आम्ही पण बघितलं, आमचं मीटर जळालं, AC जळालं, असं बरेच सगळ्यांच्याच घरचं काही नाही काही वस्तू जळालं आहे। ते माहीत झाल्यानंतर आम्ही त्यांच्या इथं गेलो। तेच आम्हाला उलटपालट बोलायला लागले, शिवागाळी पण करू लागले आणि म्हटलं जे बनते ते तुम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्या, मी तुमचं काहीच करून देत नाही असं त्यांनी म्हटलं। 25 लोकांचे जळाले ना, 25 लोकांचे जळाले। 12च्या सुमारास एक अज्ञात ट्रक क्रमांक MH40 BG 7230 या ट्रकनी एका विद्युत खांबाला धडक दिली असता त्या खांबावरील तार 33,000 kV वॅट याच्यावरती उडाले। त्यानंतर खूप मोठा स्फोट झाला आहे। त्याच्यामध्ये TV, LED, फ्रीज, वॉशिंग मशीन, AC ह्या गोष्टीच्या पूर्णपणे नुकसान झालं आहे। सर्व लोक घराबाहेर पडले आणि त्यांनी बघितलं की एक पोलने धडक दिली होती पोलला। त्याच्यामुळे जो स्फोट झाला आणि त्या घराच्या लोकांचं नुकसान झालं। ते सर्व बाहेर आले आणि त्यांना एक मोठा गरोदळ केला। त्याच्यानंतर जेव्हा लाईट आली तेव्हा सर्वांनी आपल्या घरच्या वस्तू बघितल्या तर कोणाच्या AC, फ्रीज, TV, कलट जे आहे ते सर्व जळाले। जेवण करताना मी अचानक TV खूप मोठा स्फोट झाला आणि बोर्डावरून शॉर्ट सर्किट झाला आणि TV मधून सुद्धा धूर निघत होता। तर बाहेर मी येऊन बघितलं तर एका ट्रकनी पोलला धडक दिली आणि त्यामध्ये वायर की सगळे तुटून गेले होते आणि त्याच्यामुळं ट्रक क्रमांक MH40 BG 7230 त्या ट्रकनी धडक दिली त्या खांबाला आणि सगळीकडे वायरची तुटातूट झाली आणि त्याच्यामुळे खूप लोकांच्या घरचं जे इलेक्ट्रॉनिक सामान आहे त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। आम्ही त्यांना विचारलं की आम्हाला जो काही नुकसान झालं त्याची भरपाई आम्हाला मिळेल का, तर त्यांनी अधेवारी उत्तर देऊन आणि शिवागीड करून तुम्हाला जे बनते ते करा असं त्यांनी आम्हाला उत्तर दिलं।